मराठा सेवा संघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आपल्यासोबत आहेत. दादा, काल जो भ्याड हल्ला झाला, कशा पद्धतीने तुम्हाला त्याबद्दल पूर्वकल्पना होती? नाही, खरं सांगायचं म्हणजे अक्कलकोटचे राजे जन्मेजय राजे भोसले यांचं जे सामाजिक काम आहे, तर त्या संबंधाने म्हणजे त्यांचं अन्नछत्राचं काम असेल तिथं किंवा शाळा शिक्षण संस्था वगैरे, तर त्यांचा सत्कार तिथल्या लोकांनी ठरवला होता, तिथल्या शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने, आणि तो माझ्या हस्ते व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्या कार्यक्रमाच्या नियोजना संबंधामध्ये मी तिथे गेलो होतो. स्वतःच जन्मेजय राजे, मी, डॉक्टर शिवरत्न शेटे हे शिवव्याख्याते, आम्ही एकत्रच कार्यक्रमा ठिकाणी पोहोचलो. अचानक फटाके वाजत असताना आणि वाजंत्री वाजवत असताना, स्वागत होत असताना माझ्यावर हल्ला झाला. हा जीवघेणा हल्ला होता तर निश्चितच आहे, आणि ज्यांनी केला तर त्याच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, खुनाचे त्याच्यावर गुन्हे दाग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. एक नक्की आता जी माहिती मिळते, आता 24 तास उलटून गेले त्या घटनेला, तर पोलिसांना माहिती होतं 2-3 दिवसापासून हे लोक तिथे येत होते, माहिती गोळा करत होते, तिथं स्टेटस ठेवले गेले होते. आणि जन्मेजय राजे भोसले आणि त्यांचे जे तिकडे सगळे लोक आहेत ज्यांनी आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं, त्यांनी कुठल्याही प्रकारची अजून ऍक्शन घेतलेली नाही, त्यांनी कंप्लेंट नोंदवलेली नाहीये, किंवा त्यावेळेस तिथं घटना घडल्यानंतर त्यांनी त्यांचा कार्यक्रम चालू ठेवला त्यांच्या सत्काराचा. त्यांनाही त्याचं गांभीर्य असेल असं मला वाटत नाही. पण त्याच्यानंतर आम्ही तिथे 3-4 तास होतो. एकूण ते आयोजकांनी जन्मेजयराजे भोसले आणि त्यांचा मुलगा अमोल यांनी कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीये, त्यामुळं ते सुद्धा कटाचा भाग असू शकतात, कारण ते भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहे आणि संघाचा प्रभाव आहे अक्कलकोटमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणी. तर मीच गाफील राहिलो, मी विश्वास ठेवून गेलो, एवढा मोठा माणूस आहे, राजा आहे, तर ती माझं चूक आहे, माझा दोष आहे. पण हा कट ठरलेला होता, नियोजित कट आहे. अशा प्रकारची माहिती माझ्याकडं 1 महिन्यापासून होती की संघाच्या परिवाराच्या मीटिंगमध्ये बामसेफ मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी जे फुले-शाहू आंबेडकर विचारसरणी किंवा राज्यघटनेचा पुरस्कार करतात, त्यांच्या संघटनेचा बंदोबस्त केला पाहिजे, अशा प्रकारची त्यांची चर्चा झाल्याची मला 1 महिन्यापासून माहिती आहे. ह्याच्या पाठीमागे मोठी यंत्रणा काम करते. आता संघापेक्षा मोठी यंत्रणा काय असू शकते? आज तर देशच संघ चालवतोय, भाजप संघ चालवतोय, सरकार संघ चालवतोय, आणि मग त्यांना त्यांचा जो विचाराचा विस्तार करायचा आहे, एक तर राज्यकर्ते ते त्यांच्या पक्षात घेऊन त्यांचा पक्ष मोठा करतायत, सत्तेत येत आहेत, पण सामाजिक कार्यकर्त्यांना काय करायचं? तर सामाजिक कार्यकर्ते सतत प्रचार प्रसार करत राहिले या विचाराचा, तर परत तो फोपावतो, तो थांबवला पाहिजे. त्यासाठी मग प्रमुखांवर हल्ले केले पाहिजे, त्यांचा खून केला पाहिजे. आता घडलेलं आहे ना, तो त्यांच्याच कार्यकाळामध्ये गौरी लंकेशची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली, दाभोळकरांची झाली, कलबुर्गींची झाली, तर हा त्यांचाच काळ आहे ना. तर त्यांच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात आणि ते हिंसेचं समर्थक आहेत. भारत हा बुद्ध आणि गांधीजींचा देश, अहिंसेचा देश आहे, जगामध्ये ओळख आहे. ह्यांना मात्र हिंसा पाहिजे. ते सावरकरांचा विचार मानतात किंवा गोडसेंचा विचार मानतात, ज्यांनी गांधी मारले. आता त्यांच्याकडून संस्कृतीने विचार चर्चा होण्याची काही शक्यता नाही. विचाराची लढाई विचाराने हे बोलायचं असतं, पण एकदा विचाराच्या पुढे काही बोलता येत नसेल, त्याला युक्तिवाद करायचं नसेल, तर मग हिंसा करायची. हा त्यांच्या प्रवृत्तीचा भाग आहे त्यांचा इतक्यावर. आणि 100 वर्ष संघ ज्या विचारासाठी काम करतो, तो विचार टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी ते आमच्यासारख्या लोकांवर हल्ले करणार, खुनी हल्ले करणार. त्याला आता करणार काय? आपल्याला ते क्रिया प्रतिक्रिया तर होतच राहणार. आता जो बहुजन समाज आहे, ज्याला ही लोकशाही टिकवायची, राज्यघटना टिकवायची, मानवता टिकवायची, त्यांनी संघटित होऊन लढा दिला पाहिजे. आता नेते कुठल्या पक्षातनं कुठल्या जातील, आज कुठल्या पक्षात आहे, उद्या कुठल्या पक्षात आहे. पुरोगामी पक्ष म्हणतो की आम्ही सत्तेसाठी नाही पण एक हितासाठी गेलेलो आहे. तर हे सगळं खरं नाही राहिलेलं. राज्यकर्ते सगळे मिले जुले, विरोधी पक्ष नेता उद्या मंत्री कधी होईल काही सांगता येत नाही. या 2 टर्म मध्ये विखे पाटील तिकडे गेले, विरोधी पक्ष नेते मंत्री झाले. अजित पवार विरोधी पक्ष नेते होते, मंत्री झाले. एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते मंत्री झाले. तर असं कधी इथं घडलं नाही. विरोधी पक्ष आपली भूमिका मांडत असतो, विरोधी पक्ष लोकशाहीची गरज आहे, पण आता विरोधी पक्षच दाबून टाकलेला आहे, फोडलेला आहे. मग सामाजिक चळवळीकडे त्यांनी आता लक्ष वेधलेलं आहे. त्याच्यामध्ये बामसेफ मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी हे जे प्रमुख लोक आहेत, जे कट्टरपणे फुले-शाहू आंबेडकरांचे विचार म्हणजे समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याचे याचा प्रचार प्रसार करतात, त्यांचा बंदोबस्त करावा असं संघाचं धोरण आहे. एवढा मोठा जो भ्याड हल्ला झाला, याच्या समर्थनार्थ काय कोणाचे फोन वगैरे काय? नाही, भ्याड हल्ला झाल्यानंतर मला ज्यांनी काही काळजी घ्या, संरक्षण घ्या किंवा अनेक गोष्टीची मला ऐकेल, त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचा मला पहिला फोन आला, सुप्रियाताई सुळेंचा आला,
छत्रपती संभाजीराजेंचा आला, रोहित पाटील, रोहित पवारांचा आला, विश्वजित कदमांचा आला, बंटी पाटलांचा आला, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा आला, त्याच्यानंतर वामन मिश्राम साहेबांचा फोन आला आणि चळवळीतले अनेक म्हणजे मग मग तर माझ्या चळवळीबरोबर माधव जानकर मित्र आहेत त्यांचा फोन आला, सदाभाऊ खोतांचा फोन आला, आता कपिल पाटलांचा फोन आला, माझे आमदार. तर बरेच लोक बोलतायत, त्यांनाही वाटतं, पण ते काय होतंय की सगळेजण राजकीय पक्ष वेगवेगळे चालवतात, संघटना चालवतात, त्यामुळे एक समुदाय म्हणून एकत्र येत नाही. मला अशी अपेक्षा आहे आता की राहुल गांधी जी मांडणी करतायत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल किंवा सत्तांतराबद्दल किंवा मतदानाबद्दल किंवा ईव्हीएम बद्दल किंवा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर ते मांडतात, पण हे झालं पक्षाच्या मर्यादेमध्ये. पण आता आपलं मत चोरीला जातंय आणि एक गैरलागू सरकार, ज्याला बहुमत नाहीये, असं सरकार, अनैतिक सरकार सत्तेत आलेले, ते जर घालवलं नाही तर अशा प्रवृत्ती बळावतील. तर बहुजन समाजाने त्यांच्या समोर एक उदाहरण ठेवलेले मराठा क्रांती मोर्चाने. मराठा क्रांती मोर्चाने 58 मोर्चे आणि 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते. एका महिला भगिनीवर, एका मुलीवर बलात्कार झाला होता आणि तिची हत्या झाली होती. तर असा अस्वस्थ झालेला समाज परत एकदा बाहेर पडेल, कारण त्यांच्या मताची चोरी होती. त्यांनी ज्याला मत दिलंय त्याला ते पोचत नाहीये आणि गैरव्यवहाराने, अगदी लाडकी बहीण योजना ही सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे, हे सिद्ध झालेलं आहे आणि हे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. मग असं अनैतिकतेचं सरकार आपण किती दिवस लादून घेणार? हे कधी ना कधीतरी बदललं पाहिजे. मला आशा आहे की मराठा क्रांती मोर्चाचा एक मुखमोर्चाचा उदाहरण देऊ शकतो, किंवा मग मला दुसरं उदाहरण दिसतंय ते बांगलादेशमध्ये जे घडलं, ते श्रीलंकेत घडलं, ते किंवा पाकिस्तानमध्ये घडलं, ते सत्ताधारी बळजबरीने सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतात आणि गैरगोष्टी करतात, त्यांना हटवलं जातं. ती स्थिती आता निर्माण झालेली. म्हणून मी काल ज्यावेळेस हा घटना घडली त्यावेळेस मी सांगितलं की शेवटाची सुरुवात आहे, ज्यांचा शेवट होणार आहे त्याची ही सुरुवात आहे. आता ते कसं कसं होईल मला माहित नाही, परंतु अन्याय अत्याचाराची परिसीमा झालेली आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे.